कार्यालयावर जिल्हा जन आंदोलन संघ समितीच्या वतीनं गेल्या 45 वर्षापासून पोचमपाडच्या बॅकवॉर्डमध्ये बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा एक ठिकाणी मोर्चाद्वारे आपला रोष व्यक्त केलेला आहे। 1983ला तेलंगणामध्ये जे पोचमपाड जे श्रीराम सागर या नावानं ओळखलं जातं त्या धरणाची निर्मिती झाली। धरण निर्मिती झाल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला जो फुगोटामध्ये बॅकवॉर्डरचा पाणी येतो जवळपास 8 तालुके त्याच्यामध्ये बाधित आहेत। मुदखेडपासून उमरी, धर्मा, नायगाव, बिलोली, देगलूर आणि लोहा ही तालुके सातत्यानं पुरामध्ये जातात। शासनानं अनेकदा विनंती करूनही आम्ही गेल्या वर्षी 1 महिना आंदोलन केलं, मी पलीकडल्या वर्षी 1 महिना आंदोलन केलं। मग शेतकऱ्यांनी आंदोलन करू जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल। त्या अनुषंगानं ह्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यावर हा मोर्चा आणला। आमची प्रामुख्यानं मागणी आहे जे सरकार आलमट्टी धरणाच्या अनुषंगानं कोल्हापूरमधल्या बाधित क्षेत्राला जो न्याय देतो आहे, त्यांना जो जी आर लागू केला, ज्यांना आपल्या अतिवृष्टी मदत तिप्पट मिळते, त्यांचं पूरग्रस्ताचं कर्ज माफ आहे, तोच जी आर नांदेडमधल्या पूरग्रस्तांना लागू करावा अशी आमची मागणी आहे। त्याचं भौगोलिक कार्यक्रम मी महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवांना सांगितलंय, जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत श्रीकर परदेशी, मी सर्व मंत्र्यांना पण सांगितलंय। कारण नांदेडला येणारी गोदावरी ही नाशिकहून येते। नाशिक हा महाराष्ट्राच्या पश्चिमेचा जिल्हा। नाशिकहून गोदावरी नांदेडमध्ये 700 किलोमीटर येते। येताना नदीमध्ये 6 धरणाचं पाणी टाकलं जातं, 9 नद्या तिला मिसळतात। मग प्रचंड असा महापूर घेऊन जर महाराष्ट्राचा पूर आमचा नांदेड जिल्हा झेलत असेल आणि नांदेडच्या पूर्वेकडले तालुके उमरी, धर्माव, नायगाव, देगलूर, बिलोली ही तालुके, मुदखेड ही तालुके सातत्याने अतिवृष्टीमध्ये आहेत। शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेतकऱ्याकडे 10 पैसे नाहीत, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे। मग आमचा शेतकरी किती दिवस त्रास सहन करणार? मग शासनाला जागा करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर आज 45 डिग्रीचं टेम्परेचर आहे। आज माता भगिनी या रस्त्यावर आहेत, कशासाठी? येणाऱ्या पिढीसाठी। आम्ही त्या ठिकाणी शासनाला विनंती करतोय, 45 वर्षात आम्ही महापूर सहन केलाय, आमच्या ह्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा धरणग्रस्ताचं प्रमाणपत्र द्या। ज्या ठिकाणाहून पूर गेलाय, मी शासनाकडे स्वतः साहेबांकडे माझी बैठक झाली, प्रदेश सचिव साहेबांकडे, की जो भाग पूरग्रस्त आहे अशा ठिकाणी कापणीपर्यंत तुम्ही कशाची पंचनामे करत आहात? ह्या लोकांना 100% पीक विमा लागू करा, जेणेकरून शेतकरी उभं टाकेल। याच अनुषंगाने पूरग्रस्त शेतकरी गरीब आहे, त्यांना खतासाठी सबसिडी द्या आणि आमच्या भागातल्या लोकांना एक न्याय द्या, ही मागणी मी शासनाकडे मोर्चाद्वारे केली आहे।